तहव्वूर राणाला घेऊन एनआयए पथक दुपारनंतर दिल्लीत दाखल होत आहे। राणाच्या प्रत्यार्पणासाठी याचिका अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यावरती राणाचा ताबा घेण्यासाठी एनआयए आणि वरिष्ठ वकिलांचं विशेष पथक अमेरिकेत दाखल झालं। राणाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती आहे। राणासाठी मुंबई आणि दिल्लीमध्ये 2 कोठड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत। दिल्लीत आल्यानंतर सर्वात आधी एनआयए त्याची कोठडी घेण्याची शक्यता आहे। त्यानंतर मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये अजमल कसाबच्याच अंडा सेलमध्ये राणाला ठेवण्यात येऊ शकतं। तसंच मुंबई पोलीसही नंतर त्याची कोठडी घेऊ शकतात। तहव्वूर राणावरती भारतात खटला चालवून पाकिस्तानच्या नापाक इराद्यांचा पुन्हा एकदा पर्दाफाश करण्याची संधी भारताला आहे। तर 26/11 हल्ला सुनावणीसाठी ॲडव्होकेट नरेंद्र मान हे विशेष सरकारी वकील असतील अशी घोषणा करण्यात आली आहे। केंद्र सरकारकडून ॲडव्होकेट नरेंद्र मान यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। हा खटला पटियाला हाऊस कोर्टाच्या अधिक्षेत्रात येतो। राणाला विशेष एनआयए न्यायाधीशांसमोर व्हर्च्युअल पद्धतीने हजर केलं जाऊ शकतं अशी माहिती कळते। राणाला भारतात आणल्यावरती एनआयए अटक दाखवणार आहे। एनआयएच्या 26/11 हल्ल्यासंदर्भातल्या केसमध्ये राणाची अटक दाखवली जाईल। एनआयए मुख्यालयात नेत राणाची वैद्यकीय चाचणी केली जाईल। राणाला कोर्टात हजर करून कोठडी मागितली जाणार आहे। राणाभोवती सुरक्षा यंत्रणांचे अनेक थर तैनात असतील। दिल्ली पोलिसांचं स्वॉट कमांडो पथक दिल्ली विमानतळावरती दाखल झालंय। बुलेट प्रूफ गाडीतून अनेक थरांच्या सुरक्षेतून राणाला मुख्यालयात आणण्यात येणार आहे। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या एनआयए कार्यालयाच्या बाहेरनं आपल्या सोबत आहेत। सोमेश, भारताच्या दृष्टीने अत्यंत जबाबदारीचं असं हे हस्तांतरण आहे, हे प्रत्यार्पण आहे आणि त्या संदर्भामध्ये एकंदरीतच भारताच्या सगळ्याच यंत्रणांनी अत्यंत योग्य अशा पद्धतीने प्लॅनिंग केलेलं आहे, व्यवस्था केलेली असं दिसतंय आणि दुपारी तहव्वूर राणा आता भारतामध्ये येईल असंही कळतंय। सोमेश, नक्कीच पूर्वी तहव्वूर राणाला आणण्यासाठी दिल्ली विमानतळावर तयारी सुरू आहे। तसंच आपण पाहू शकतो की एनआयए मुख्यालयाच्या बाहेर सुद्धा तहव्वूर राणाच्या एकंदरीत प्रत्यार्पण प्रक्रियेच्या अनुषंगाने जोरदार तयारी झालेली आहे। इथे संपूर्ण रस्त्यावर बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे। तर आणि जो एनआयए मुख्यालयासमोरचा रस्ता आहे तो सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आलेला आहे। इथे सुरक्षेचीही व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे आणि या रस्त्यावरून आता कोणत्याही वाहनांना प्रवेश दिला जात नाहीये, कारण तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आणि त्याला एनआयएच्या मुख्यालयामध्ये आणेपर्यंत इतकी कडेकोट बंदोबस्त हा एनआयएच्या मुख्यालयाजवळ असणार आहे। त्यामुळे तहव्वूर राणाच्या साठी जितकी तयारी ही दिल्ली न्यायालयामध्ये सुरू आहे, जितकी तयारी त्याच्यासाठी दिल्ली विमानतळावर सुरू आहे, तितकीच तयारी ही सध्या एनआयए मुख्यालयाजवळही आपल्याला दिसून येते। तहव्वूर राणाला दुपारनंतर कोणत्याही क्षणी एनआयए मुख्यालयात आणलं जाईल आणि त्यानंतर मग त्याची कोठडी घेण्यासाठी म्हणून एनआयएच्या विशेष न्यायालयात जे पटियाला हाऊस कोर्टात आहे तिथे त्याला हजर केलं जाईल। आता शक्यता आहे की त्याला इथून सुरक्षेच्या कारणास्तव तिथे नेण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर करू शकतात आणि त्याची कोठडी एनआयए मागू शकतं, किंवा मग प्रत्यक्ष जे व्हॅकेशनल बेंच आहे तो बेंच ते जज स्वतः एनआयएच्या मुख्यालयाजवळ येऊन तिथे सुनावणी घेऊ शकतात। परंतु आता तहव्वूर राणाची सुनावणी झाल्यानंतर त्याला कोठडी मागितली जाणार आहे आणि त्याची कस्टडी घेऊन त्याचं कस्टोडियल इंटरोगेशन हे एनआयएच्या मार्फत केलं जाणार आहे। पूर्वी नक्की सोमेश, एकंदरीतच अत्यंत लांबलचक